नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता ऑफिसमधनं मी घरी जातोय. घरी जाता जाता खूप सुंदर अशी रॅली दिसली मित्रांनो, कारण की आज नवीन वर्षाची सुरुवात होते. तर नवीन वर्षाची गुढीपाडव्याची हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्वांना. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावो, आनंदात जावो, हेच स्वामीचरणी प्रार्थना मित्रांनो. तर सकाळी तर काही मला व्हिडिओ बनवता आला नाही, कारण की कामाची घाई असते, त्यासाठी काही व्हिडिओ बनवता आला नाही मित्रांनो. चला तर म्हटलं आत्ता तुम्हाला शुभेच्छा देऊन देऊया म्हटलं. चला तर मित्रांनो, आता घरी जाता जाता ते ओली उसळ वगैरे घेऊन घेऊ आपण. ते भिजलेले ते मटकी वगैरे असताना ते घेऊन घेऊ. गायत्रीने कारण मटकी भिजलेत नाही रात्री, तर डाळ भात बनवते, तर बोलते की मटकी घेऊन या म्हणे येताना सोबत. म्हटलं ठीक आहे, घेऊन येतो म्हटलं. तिला म्हटलं मला थोडा टाईम लागेल, ते रॅली वगैरे बघतोय म्हटलं मी. खूप सुंदर अशी रॅली निघते, तर खूप भारी वाटतं मित्रांनो बघायला. तुम्ही पण बघूनच घ्या. चला आता परत मला मेडिकलवरती पण जायचं आहे, ते त्रिशूसाठी ते साबण वगैरे पण घ्यायचं आहे. तर चला जाऊया, पहिले ते मेडिकलमध्ये जाऊया, त्याच्यानंतर मग घरी जाऊया आपण. ते मेडिकलमधनं पहिले साबण घेऊन घ्या, कारण की त्याच्यात ते पायाला जरा ते पिंपल्स वगैरे झाले आहेत ना, त्याच्यासाठी ते डॉक्टरने साबण लिहून दिला होता. तर हा साबण घेऊन घेऊ आपण. म्हणजे त्याच्यानंतर येताना आता तिला काही ना काही खायला घेऊनच जायला लागतं. आईस्क्रीम म्हणा, चॉकलेट म्हणा, काही ना काही पाहिजे त्रिशूला खाण्यासाठी. तर चला तर म्हटलं, गरमी पण होते, तर आईस्क्रीम घेऊन जाऊ म्हटलं. आणि जास्त मोठी काही आईस्क्रीम घेत नाही, फक्त आपली ती 10 रुपयाची आईस्क्रीम घेऊन जातो मित्रांनो. जास्त मोठी घेतली म्हणजे ती पूर्णच खाते, उगीच सर्दी वगैरे झाली तर. चालेल मित्रांनो, चला जाऊया आता आपण घरी जाऊया. चला चला मित्रांनो, आता आलो घरी. ते बघा, गुल्फी घेतली, लगेच खायला लागली ती गुल्फी. इकडे ना गरमी भरपूर होते मित्रांनो, त्यासाठी ती सांगत होती त्रिशू येताना आईस्क्रीम घेऊन या, आईस्क्रीम घेऊन या. पण ती आईस्क्रीम नाही भेटली त्रिशू, मग गुल्फी घेऊन आलो मी. आवडते ना तुला ही गुल्फी? हा, एम्मी रोज आणत जाऊ? हा, मग सर्दी होईल ना ग त्रिशू तुला. हा, मग सर्दी होते ना, जास्त आईस्क्रीम खाल्लं, जास्त थंड खाल्लं ना, तर सर्दी होते. मस्त आहे, एकच नंबर. दुपारी काय खाल्लं होतं? काय गायत्री, तुला नाही सांगितलं होतं तिला? नाही ना ग त्रिशू, तू तर मॅगी नाही खाल्ली होती ना? गुलाबजामुन खाल्ले त्रिशू? अरे वा, कोणी दिले होते त्रिशू? काकीने. अच्छा. काय आज? आज गुढीपाडवा आहे. हा, सर्वांना बोल गुढीपाडवाच्या, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बोल, तू बोल, गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बोल, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा. चालेल, मग तू खा आईस्क्रीम. हा, मम्मी काय करते? मम्मी काय, तू घरात राहते ना ग त्रिशू, तुला माहित नाही मम्मी काय करते काय नाही? काहीच नाही करते, दिवसभर मोबाईल बघते मम्मी. हा, मग तू बोलत नाही मम्मीला? कोणासोबत बोलते मम्मी? हा हा, आंटी सोबतच बोलत राहते, घरातलं काहीच नाही काम करत. हा, आता विचारतो बरं मम्मीला. कुठे आहे गायत्री? स्वामी अगरबत्ती केली का? चालेल, बघा हार आणायचंच राहिलं. गायत्री, एवढी ट्रॉफिक वगैरे एवढी होती ना, ते रॅली वगैरे निघतायत ना, तर नवीन वर्षाचे तर बापरे एवढी ट्रॉफिक होती ना. तर चला म्हटलं ते हार आणायचं. तिथं एवढी गर्दी त्या गल्लींमध्ये, पण हार आणायचं पण लक्षात नाही. हा, नाही मिरचीवाली नको, लालवाली बनव, जसं आपल्या लग्नामध्ये असतं ना जेवण. अच्छा, बिना मोडवाली कोणते? हा, ठीक आहे. चला मित्रांनो, तुम्हाला आता गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावो, सगळ्यांचं स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्यांचं चांगलं हो, ही स्वामीचरणी प्रार्थना मित्रांनो. तर सगळ्यांनी आनंदित राहा, हेच खूप महत्वाचं आहे, कारण की उद्याचा दिवस कसा येईल काय नाही काहीच सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद, प्रत्येक दिवस एकदम आनंदाने जगा मित्रांनो. श्री स्वामी समर्थांचं नाव घ्या, आनंदमय जीवन जगा मित्रांनो. काही नाही, जे आपल्याला आयुष्य भेटलं ना त्याच्यामध्ये समाधानी राहा, ते खूप महत्वाचं आहे, कारण की बऱ्याच लोकांना त्या गोष्टी पण भेटल्या नाही आहेत मित्रांनो. आपल्याला
डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत एकदम देवाने एकदम चांगलं बनवलं आहे आपल्याला. तर काही लोकांना कुणाला हात नाही आहे, कुणाला पाय नाही आहे, म्हणून देवाचं आभार माना मित्रांनो आणि आयुष्य एक चांगल्या प्रकारे जगा. नवीन वर्षाच्या तुम्हाला परत एकदा शुभेच्छा, गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि परत मी सकाळी मित्रांनो कसं आहे लवकर जॉबला गेलो म्हणून काही व्हिडिओ बनला नाही आपला. तर आत्ता म्हणजे 7:30 झालेत, तर मी आत्ताच आलो घरी. चला म्हटलं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊया, कारण की तुम्ही पण माझी एक फॅमिली आहे मित्रांनो. त्यासाठी सॉरी जर लेट झाला असेल तर शुभेच्छा देताना, कारण की आता रात्र पण झाली आहे. चालेल काय गायत्री, तू जर आज साडी वगैरे नेसून डायरेक्ट, हा मग दुसरी साडी नेसायची ना एखादी नवीन वाली. मी घातलेली ती पिंक वाली, मग मला गरम व्हायला लागलं. अरे मग आता नेसायची ना संध्याकाळी पिंक वाली. सगळे घातले मी आता घालून संध्याकाळी. अच्छा सकाळी. अच्छा मित्रांनो आज ऑफिसला मेन म्हणजे सुट्टी पण नव्हती, त्याच्यासाठी मस्त आपण पण मस्त गोड बनवलं असतं, मस्त गुढी उगाली असते, मस्त जेवण बनवलं असतं. हा ना यार. मी काय करू हा ठीक आहे चालेल ना, मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि लांबून आशीर्वाद घेतला ना ते बस झालं. मग मी तुला खीर पापडी सांगत होतो बनवायला, पण म्हटलं जाऊ दे, परत उद्या जॉबलाच जायचंय मला. परत आता खीर पापडी वगैरे बनवशील बराच टाइम होऊन जाईल, त्यासाठी म्हटलं आपला डाळ भातच बनवून घे. नको मला पण काय माहिती दुपारपासून ऍसिडिटी होते काहीतरी. हा त्यासाठी मी तुला म्हटलं बनव आपलं डाळ भातच बनव. नाही खीर पापडी पण खाल्ली असती, पण परत त्याला हा तेच ना गोड जास्त जात नाही ना त्यासाठी. पण आज गुढीपाडवा पण होता, चला म्हटलं पण आज हा हा ते पण आहे ना. हा ना. आणि दुपारी काय खाल्लं होतं मग तू? ती मला बनवून दिली होती टिफिनला, तीच खिचडी खाल्ली होती. ठीक आहे ना, मग जाऊ दे, रविवार वगैरे राहिला तेव्हा खीर पापडी बनवून घे. हा रविवारी. मित्रांनो आता परत त्रिशूचा पण बर्थडे येतोय, म्हणजे 5 एप्रिलला त्रिशूचा बर्थडे. चला तुम्हाला सांगून देतो 5 एप्रिलला त्रिशूचा बर्थडे. तर थोडंफार तिला ते कपडे वगैरे घ्यायला पण जायचंय, म्हणजे अजून नाही पुढच्या आठवड्यात जाणार आहे मी कपडे घ्यायला तर तिच्या बर्थडेसाठी. तर 5 एप्रिलला आहे मित्रांनो, म्हणजे टाईम आहे अजून 10-12 दिवस आहेत. विचार चालू होता की सुरतला बर्थडे करू, पण सुरतला काय करणार नाही बर्थडे, इथं मुंबईमध्येच आमच्या घरीच करणार आहेत बर्थडे. तू सांगत होते ना काहीतरी सुरतला जाऊया असं. हा पहिला बर्थडे झाला ना सुरतला, मग जाऊ दे हा बर्थडे आपण इथंच करून घेऊ, घरगुती करून घेऊ, बरोबर की नाही काहीतरी. लगे तुझा नाही लगे माझा बर्थडे येईल, हा लगे लग्नाची अॅनिव्हर्सरी, लगेच आपलं तुझा बर्थडे, म्हणजे 2 महिने. पावसाळ्यात आहे तुझा बर्थडे. हा ना पाऊस चालू होऊन जातो ना तोपर्यंत. ठीक आहे चल, आपल्याला काय पावसामध्ये तुझा बर्थडे नाही करायचा आहे, घरातच केक कापायचा आहे. करूच नाही देणार. हो बापरे. गायत्री आज गुढीपाडवा आहे ना, नवीन वर्षाची सुरुवात अशी कर की एकदम तुम्हाला टोमणे नाही मारणार, माझ्याशी जास्त भांडण नाही करणार. हे गायत्री भात जळाला वाटतं, लटकला नाही हो, वास यायला लागला बघ. गायत्री कमी गॅस ठेवायचा ना. हा का. अच्छा हे बघ जास्तच वास यायला लागला, नाही तर आजूबाजूचे लोक म्हणतील काय जळालेलं जेवण बनवत आहेत, नुसता वास येतोय. थोडीशी चूक सापडायला पाहिजे तुम्हाला, बस. अरे पण सापडलं ना त्याला पूर्ण वाचल्याशिवाय त्यांचं शांतच बसणार नाही, त्याचं मनाला शांतता लागत. अरे मस्ती करतोय ना त्याच्यामध्ये, काय आलं. तुम्हीच बोलले ना नवीन वर्षाची सुरुवात चांगली, नवीन वर्ष सुरुवात चांगली कर. नाव का घेता तुम्ही? मी कुठे नाव घेतलं तुझं. आता काय बोलले? अरे नाव नाही घेतलं, ते भात जळाला आजूबाजूच्या घरामध्ये वास जाईल म्हटलं, ते लोक म्हणतील. एवढंच बोलतील ना, हा जेवण खाता असं बनवलं, एवढं विचार बोलत बसते. हा तेवढं पण नाही बोलणार मला. ते चालेल, नको काहीतरी मिरचीवाली नको बनवू ना ती मटकी. मस्त लागते ना. नाही लालवाली मस्त लागते ती मिरचीवाली, मग परत मला ऍसिडिटी होईल. मी नाही खायचं, मीच खायचं. नाही चालेल बनव, जाऊ दे कॅन्सल. बनव. काय आलं त्रिशू, काय तुझ्या तोंडात तुझ्या सगळी आईस्क्रीम लावून घेतली. इकडे बघ त्रिशू, तू तिकडे खेळत होती ना आता. तेव्हा चालेल त्रिशू, बाय बाय कर. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. काय
हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. नवीन वर्षाचे आपल्या सगळे जे युट्यूब फॅमिली त्यांना शुभेच्छा दे काहीतरी. मग देते. देते जे. मी बोलले एकच आहे ना. हा एकच आहे, पण तू पण बोल ना. माझ्याकडनं, माझ्या नवऱ्याकडनं सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अजून काय बोलतात, नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचा आनंदाने सगळ्यांना मस्त जावं, स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करतो आम्ही. प्लीज आणि आम्हाला सपोर्ट करत राहा आमच्या चॅनलला, असं सांगते. हो चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय. चल बाय बाय कर काहीतरी. चालेल, बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.